या पद्धतीने कधी तुम्ही पिठलं किंवा झुणका खाल्ला आहे का? नसेल खाल्ला तर नक्की करून पहा. खूप चविष्ट लागतो. तर तव्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल छान असं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, जिरं मोहरी छान तडतडली की वरून एक कांदा असा बारीक कट करून तोही आपल्याला तेलामध्ये छान असा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. वरून हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण याचं जाडसर वाटण करून छान असं परतून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. पाण्याला छान अशी उकळी आली की वरून थोडं-थोडं करून आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं घोटून घ्यायचं आहे. पहा या पद्धतीने मावेल एवढी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला दाटसर किंवा असं पातळ हवं आहे त्यानुसार बेसन पीठ कमी जास्त करू शकता आणि अशा मिक्स करून घेतल्यामुळे गाठी अजिबात होत नाही. तर आता मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची. बेसन पीठ छान असं मऊसूत शिजलेलं आहे आणि आता वरून भरपूर कोथिंबीर आणि तेल आणि लाल तिखट टाकून छान अशी फोडणी करून घ्यायची. तर नक्की करून पहा. धन्यवाद.